ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. गीतेच्या 11व्या अध्यायाचं समालोचन. अर्जुनाच्या अज्ञानाचा निरास. 7 ते 9 अध्यायांमध्ये भूतांची उत्पत्ती व प्रलय हेच विषय मुख्यतः सांगितले असून त्यात अनुस्यूत असणारे अविनाशी अक्षरतत्व प्रतिपादन केलेले. स्वभावोध्यात्म उच्चते अशी अध्यात्माची व्याख्याही भगवंतांनी केली होती. थोडक्यात भगवंतांच्या अविनाशी अक्षरतत्वातून सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती व प्रलय होणे हा भगवंतांचा स्वभाव असून त्यालाच अध्यात्मज्ञान असं म्हटलेलं आहे. अर्जुन अध्यायाच्या सुरुवातीला सांगत आहे की यत्वयोक्त वचस्तेन मोहोयम विगतो मम. तू जो उपदेश केलास त्यामुळे माझा मोह नष्ट झाला. अर्जुनाला कोणता मोह झाला होता व भगवंतांच्या उपदेशाने तो कसा काय नष्ट झाला ते पाहिले पाहिजे. आपण या युद्धामध्ये आपल्या बांधवांना ठार मारणार आहोत. या पापाचे धनी आपण होणार आहोत. त्यामुळे आपल्याला युद्ध करणे योग्य वाटत नाही ही अर्जुनाची भूमिका होती. मी मारणारा व कौरव हे मरणारे असा त्याला अहंकार झालेला होता. वास्तविक विश्वाची उत्पत्ती करणे आणि प्रलय करणे हा त्या अविनाशी तत्वाचा स्वभावच आहे. ते तत्व स्वभावतः अक्षर म्हणजे अविनाशी आहे आणि सर्व भूत मात्र स्वभावतः क्षर म्हणजे विनाशी आहेत. तेव्हा युद्ध केले अथवा न केले तरीही प्राणी मात्रांचा विनाश अटळ आहे. अर्जुनाने युद्ध केले नसते तरी प्राणी मात्रांचा विनाश हा होणारच होता. तेव्हा अशा परिस्थितीत आपले कर्तव्य पालन करणे हीच गोष्ट योग्य ठरते. तीच खरी तर अक्षर तत्वाची पूजा आहे. तसेच त्या अक्षर तत्वाशी तादात्म्य पावणे हेच मनुष्याच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. ते तादात्म्य प्राप्त करण्यासाठी भक्ती हे सर्वोत्तम साधन आहे. त्यासाठी भगवंतांच्या विषयी आत्यंतिक प्रेम आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या विशेष पूजा विधींची जातीची अपेक्षा नसते. कोणीही आपापली कर्तव्य कर्मे निरलसपणे करून ईश्वराची पूजा करू शकतो. युद्ध करणे म्हणजे कुलक्षय, गुरुजनांचा वध, रक्तलांछित राज्याचा उपभोग असं अर्जुनाला वाटत होतं. पण युद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे असं समजून अर्जुनानं युद्ध करावं असा भगवंतांच्या सांगण्याचा आशय होता. या स्वधर्म पालनानंच ईश्वराची भक्ती करावी. भगवंतांनी सांगितलं की ईश्वराचे अधिष्ठान ठेवून केलेले कोणतेही कर्म हे पापास कारणीभूत होत नाही. ईश्वर हा गुणातीत आहे. पण त्याचं दर्शन त्याच्या विभूतीमध्ये सुद्धा घेता येतं. या उपदेशाने अर्जुनाला कळून आले की प्राप्त परिस्थितीत युद्धासारखे घोर कर्म असलं तरी तो आपला स्वधर्म असून त्या स्वधर्म पालनानेच ईश्वराची भक्ती होऊ शकते व त्या घोर कर्माचे पाप आपल्याला लागणार नाही. ही गोष्ट त्याच्या ध्यानात आल्यामुळे अर्जुन म्हणत आहे की माझा मोह गेला. हा अध्याय निर्माण होण्याचं कारण भगवंतांनी अर्जुनाला सृष्टीचं स्वरूप, ईश्वराचा सृष्टीशी संबंध, सृष्ट पदार्थात असणाऱ्या ईश्वराच्या विभूती व ईश्वराचे सर्व व्यापकत्व सांगितलं. या अध्यात्म ज्ञानामुळे अर्जुनाचा मोह नष्ट झाला. स्थावर व जंगम सर्व वस्तुमात्रात व प्राणीमात्रात तसेच मानवी प्राण्यांच्या निरनिराळ्या वर्गात आपल्या कोठे कोठे विभूती आहेत ते भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. त्यामुळे अर्जुनाला ईश्वराच्या सर्व व्यापकत्वाचं ज्ञान पृथक दृष्टीनं झालं होतं. अर्थातच त्याला झालेलं ते ज्ञान व्यष्टी रूपानं होतं. असं ज्ञान अपूर्ण असतं. अविभक्तम सर्व भूतेषु विभक्तम इवच स्थितम असं भगवंतांनी 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे. तो परमात्मा विभागरहित एकरूप असा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतमात्रामध्ये वेगळा असल्यासारखा भासतो. त्यामुळे चराचर भूतसृष्टीत विभूती रूपाने होणारे परमात्म्याचे ज्ञान हे परिपूर्ण असू शकत नाही. अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धी सात्विकम असं त्यांनी सात्विक ज्ञान कशाला म्हणायचं तेही 18व्या अध्यायात सांगितलेलं आहे. तेव्हा परमात्म्याचा विभक्तपणा अथवा व्यष्टीरूप हे दिखाऊ असून समष्टीरूप अथवा अविभक्तपणा हेच त्याचं खरं स्वरूप आहे. त्यामुळे भगवंतांनी व्यष्टी रूपाने विभूती सांगितल्यावर अर्जुनाला भगवंतांचं समष्टीरूप जाणून घ्यायची इच्छा झाली आणि त्यातूनच हा विश्वरूप दर्शनाचा अध्याय निघालेला आहे. आशयाच्या दृष्टीनं या अध्यायाचे एकूण 8 भाग पडतात. पहिला भाग आहे अर्जुनाचं निवेदन. त्यात त्यांना विश्वरूप पाहण्याची इच्छा प्रकट केलेली आहे.
1 ते 4 श्लोकांमध्ये. भगवंतांनी विश्वरूप प्रकट करून अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलेली आहे. तो विषय आलेला आहे श्लोक 5 ते 8 मध्ये. संजयकृत विश्वरूपाचं वर्णन श्लोक 9 ते 14 मध्ये आहे. अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन 15 ते 31 श्लोकामध्ये आहे. विश्वरूप दाखवण्याचं कारण भगवंतांनी 31 ते 34 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. अर्जुनाचं वारंवार नमस्कार करणं व कृष्ण रूपात अवतीर्ण होण्याची भगवंतांना विनंती करणं हा भाग श्लोक 36 ते 46 मध्ये आलेला आहे. भगवंतांचं विश्वरूपच श्रेष्ठ असल्याचं अर्जुनाला सांगून श्रीकृष्ण रूपात प्रकट होणं हा भाग 47 ते 49 या श्लोकांमध्ये आलेला आहे. विश्वरूप दिसणे कसं दुर्लभ आहे व ते अनन्य भक्तीनेच कसं पाहता येतं याविषयी श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेलं निवेदन. असे या अध्यायाचे एकूण 8 भाग पडतात. अर्जुनाचं निवेदन. विश्वरूप पाहण्याची इच्छा प्रकट करणं. 11व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या निवेदनानं झालेली आहे. आतापर्यंत भगवंतांनी केलेल्या उपदेशातून आपल्याला काय कळलं ते तो स्वमुखाने भगवंतांना सांगत आहे. सर्व भूतांची उत्पत्ती व लय त्याने भगवंतांच्या मुखातून ऐकलेले. त्यातून त्याला सृष्टीचे स्वरूप कसे आहे ते स्पष्ट झाले. तसेच भगवंतांच्या मुखातून अर्जुनाने विज्ञानासह ज्ञान, मृत्यूनंतरची गती, विभूती वगैरे गोष्टी ऐकल्यावर अर्जुन भगवंतांना कबुली देत आहे की आपल्या उपदेशाने माझा मोह नष्ट झाला. सर्वांमध्ये परमात्म तत्वच व्यापून आहे. पण ते स्पष्टपणे कोठे कोठे दृगोचर होते ते त्याला विभूती ऐकल्यावर कळून आले. तत्पूर्वीही त्यांनी नारदादी ऋषींकडून भगवंतांचे सर्व व्यापकत्व ऐकले होते. पण ऐकणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात जमीन अस्मानाचं अंतर असतं. ईश्वराचं सर्व व्यापकत्व ऐकल्यावर तो ईश्वरच सर्व व्यापून कसा राहिलेला आहे हे अर्जुनाला पाहण्याची इच्छा झाली. म्हणून तो भगवंतांना ऐश्वरम रूपम दाखवण्याची विनंती करत आहे. अर्थातच हा त्याचा हट्ट नाही, त्याने फक्त इच्छा व्यक्त केलेली आहे. आपण ते स्वरूप पाहण्यास योग्य असलो तरच ते भगवंताने आपल्याला दाखवावं अशी त्याची त्यांना नम्र विनंती आहे. दुसरा भाग आहे भगवंतांनी विश्वरूप प्रकट करून अर्जुनाला दिव्य दृष्टी देणं. अर्जुन हा भगवंतांचा सखा आणि भक्त आहे. भक्तोसी मे सखा चेती असं म्हटलं होतं भगवंताने. त्यामुळं अर्जुनाने इच्छा करण्याचाच अवकाश की भगवंत त्याची ती इच्छा लगेच पूर्ण करतात. आताही तसंच झालं. ऐश्वरम रूपम पाहण्याची इच्छा करताच भगवंतांनी विश्वरूप धारण केलं. पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग या तिघांना व्यापणारे स्वरूप ते विश्वरूप. पृथ्वी म्हणजे जडतत्व, अंतरिक्ष म्हणजे विरल तत्व व स्वर्ग म्हणजे तेजस तत्व. वामनाचं रूप घेऊन भगवान विष्णूंनी याच 3 पावलांनी सर्व काही व्यापून टाकलं होतं. या तिघांचे एकाच वेळी दर्शन ते विश्वरूप दर्शन. हे दर्शन तेजस तत्वाचं आहे. लखलखीत प्रकाश दर्शन आहे. प्रकाशाचा निर्गुण निराकार सागरच जणू काही. ज्ञानदेव त्याला चित्सूर्य असं म्हणतात. असं ते निराकाराचं दर्शन अनंत आकारातून होत असतं. वास्तविक अर्जुनाने भगवंतांना आपली योग्यता आहे का हेही तपासायला सांगितलं होतं. पण भगवंतांना अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्याची इतकी उतावळी झालेली आहे की त्यांनी त्याची योग्यता आहे की नाही हे न पाहताच एकदम विश्वरूप धारण केलं व त्याला आपली असंख्य आकार व रंगाने युक्त अशी विविध रूपे पाहण्यास सांगितलं. त्या विश्वरूपात आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार, मरुद्गण व पूर्वी कधी न पाहिलेली असंख्य आश्चर्ये पाहण्यास सांगितलं. आपल्याला एकच सूर्य माहित आहे, पण त्या विश्वरूपात ठिणग्यांच्या सारखे अनेक सूर्य भगवंतांनी अर्जुनाला पाहायला सांगितलं. त्या दिव्य रूपात निर्माण झालेली ती प्रकाश केंद्रे शक्तियुक्त व गतिमान झालेली होती. कोठे कोठे ती भयंकर भासत होती तर कोठे कोठे त्या शक्तीचे सौम्य रूप दृष्टीस पडत होते. हे सर्व स्वर्लोकीचे विवेचन आहे. या तेजाचे पृथ्वीवरील रूपांतर म्हणजे अष्टवसु. वसुन धारयती इति वसुंधरा, वसुना धारण करते ती वसुंधरा. असं संपूर्ण स्थावर जंगमात्मक जग विश्वरूपात एकवटलेले पाहण्यासही भगवंतांनी सांगितलं. किंवा आणखी जे जे काही पाहण्याची इच्छा असेल तेही पाहण्यास सांगितले. पण एवढे विश्वरूप दाखवून सुद्धा अर्जुनाकडून काहीच प्रतिसाद न आल्यावर भगवंतांच्या लक्षात आलं की सामान्य दृष्टीने ही रूप पाहता येण्यासारखी नाहीत. तेव्हा त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली आणि मग विराट असं विश्वव्यापक रूप पाहण्यास सांगितलं. दिव्य दृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी. सर्वच गोष्टी काही स्थूल दृष्टीनं पाहता येत नाहीत. स्थलकालाच्या मर्यादेत ज्याचे दर्शन घेता येते ते स्थूल दर्शन असतं.
स्थूल दृष्टीचा पडदा जेव्हा बाजूला होतो तेव्हा सूक्ष्म दृष्टी लागते. स्थल काल आकार यांच्या मर्यादेत जे दिसते ते विश्व व स्थल काल आकार यांच्या अतीत घेतलेले विश्वदर्शन म्हणजे परमात्म दर्शन. हे विश्वरूप दर्शन घेता यावं म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी दिली. आता आशयाच्या दृष्टीने गीतेच्या पुढील भागांचं समालोचन आपण उद्या पाहू.